म्हणजे लोक कुठे चुकतायत आणि त्यामुळे त्यांना कोणते आजार होत आहेत? सर्वात प्रॉमिनंटली सर्वात टॉपला आपण म्हणतो तो आहे डायबिटीस. आणि हा फक्त अगदी 40-50 वर्षाचे आहेत त्यांना नाहीये. 14-15 वर्षाची मुलं सुद्धा डायबिटीसचा रिपोर्ट घेऊन माझ्याकडे येतात. आई वडील हताश झालेले असतात की काय करायचं आता ह्याचं. आपल्या 14-15 वर्षाच्या मुलाला शुगर डिटेक्ट होणं इज व्हेरी ट्रॉमटायझिंग फॉर पेरेंट्स. त्याचं कारण साखर खाण्याचं प्रमाण. साखर खाण्याचं प्रमाण म्हणजे तुम्ही फक्त चहात साखर टाकली असं नाही. तुम्ही बाहेर कॉफी, कोल्ड कॉफीज, आईस्क्रीम्स, डेझर्ट्स, मिठाई किंवा असे गोडाचे पदार्थ, मैदा, इट इज ऑल्सो अ शुगर. ओके. तो हे पिझ्झा, पास्ता हे सगळं जे अति प्रमाणात खाल्लं जातं ना त्याचे हे परिणाम होतात. ही लहान मुलं नाही मोठे पण खातात. बाहेर गेलो भूक लागलं काहीतरी खाल्लं. आपल्याला चॉईस हेल्दी खायची पण असते बट वी चूज ऑन अनहेल्दी फूड. सतत स्ट्रेस घेणं, ताण तणावात राहणं. आता मी किंवा तुम्ही आपण कुणाला म्हणू शकत नाही अरे तुम्ही स्ट्रेस फ्री राहा. इट्स नॉट पॉसिबल. आजचं लाईफस्टाईल प्रत्येकाचं असं आहे की स्ट्रेस विल बी देअर, पण तो मॅनेज करता आला पाहिजे ना. ते शिकलं पाहिजे. जर एखादी गोष्ट येत नाही तर ती शिकावी कारण ती मॅन्डेटरी आहे. मग ब्लड प्रेशर, तुमचं लाईफस्टाईल बरोबर नसणे किंवा अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हॉर्मोनल चेंजेस होतात, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात. मग PCOS, थायरॉइड किंवा एंडोमेट्रियोसिस आहे, हेवी ब्लिडिंग होणे, पिरियड्स इरेग्युलर होणे, इन्फर्टिलिटी होणे, हे अशा सगळ्या गोष्टी होतात. सो हे 3 गोष्टी हे प्रायोरिटीने आम्ही पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.